नमस्कार मंडळी. सकाळी 6 वाजता आम्ही उठलो, पण हे दोघे बघा अजून लोळतच होते. मी आंघोळ करून तयार झालो. बाहेर थंडी मोठ्या प्रमाणामध्ये होती. हे बघा बोलताना तोंडातून अशा वाफा निघत होत्या. आमची रूम प्रतापगडच्या किल्ल्यापासून जवळच होती. आमच्या रूमपासून प्रतापगड किल्ला सहजपणे दिसत होता. रूम सोडून मी खाली हॉटेलमध्ये निघालो. मी आणि दिनेशने पहिल्यांदा चहा घेतला. नंतर एक एक जण सर्वजण असे जमा झाले. मग आम्ही सर्वांनी म्हणून नाश्ता केला. हॉटेल मालकाला पेमेंट दिलं. इकडे येऊन बघतो तर सोनू बॉस आपल्या गाडीचं बोनेट उघडून काय करत होता त्यालाच माहिती. आम्ही निघालो प्रतापगडच्या दिशेनं. किल्ला जवळच असल्याने आम्ही तिथं 5 मिनिटांमध्ये पोहोचलो. प्रतापगड हा किल्ला शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये बांधला. हा किल्ला 1080 मीटर उंचीवर सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेला आहे आणि मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये या किल्ल्याचं महत्त्वाचं स्थान आहे. प्रतापगडाच्या तटबंदीवर उभं राहिल्यावर मला 10 नोव्हेंबर 1659चा क्षण जिवंत झाला. सह्याद्रीच्या कुशीत भवानी मातेच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट घडली. हवेत तणाव होता. प्रत्येक पावलामध्ये इतिहास घडणार होता. शिवाजी महाराज आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि शौर्याच्या जोरावर अफजल खानाला भेटायला निघाले. त्यांनी साधा पोशाख परिधान केला होता, पण त्यांच्या मनात स्वराज्याचं स्वप्न आणि वाघनाकाचा धारदार विश्वास होता. दुसरीकडे अफजल खान आपल्या प्रचंड देहाने आणि आत्मविश्वासाने विजापूरच्या सत्तेचा गर्व घेऊन आला होता. भेटीचं ठिकाण होतं प्रतापगडच्या पायथ्याशी असणारा एक टाकलेला मंडप. दोघांनी एकमेकाला मिठी मारली, पण त्या मिठीमध्ये लपलं होतं विश्वासघाताचं एक षडयंत्र. अफजल खानाने तलवार उपसली, पण त्याला काय माहिती त्याचाच कोतळा बाहेर येणार होता. शिवरायांनी वाघनक्याने कोतळा बाहेर काढून खानाचा अंत केला. त्या क्षणी प्रतापगडच्या मातीने मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष दिली. हा फक्त एक लढाईचा विजय नव्हता, तर स्वराज्याच्या स्वप्नाला मिळालेली एक नवीन उभारी होती. प्रतापगड किल्ल्याच्या पायरीवर बसून आम्ही काही फोटो घेतले आणि पुढे किल्ल्याच्या वरच्या भागाकडे निघालो. वरी आल्यावर इथं शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा होता. सूर्यप्रकाशात चमकणारा हा पुतळा जणू मला सांगत होता, स्वराज्याचं स्वप्न कधीही मरू देऊ नका. तिथं उभं राहून मला शिवरायांचा तो पराक्रमी काळ जवळून अनुभवल्यासारखा वाटला. नंतर आम्ही प्रतापगडावरून खाली आलो. खाण्यासाठी इथं थोड्याफार आम्ही शेंगा काकडी घेतली आणि पुढे निघालो. आम्ही महाबळेश्वर मार्गे पुणे आणि पुढे तुळापूर आणि वडबुद्रुक या ठिकाणी जाणार होतो, जिथं संभाजी महाराजांची समाधी आहे. प्रतापगड किल्ल्यापासून इथं पुढे एक मस्तपैकी दुकान होतं, जिथं लाकडापासून हाताने बनवलेल्या वस्तू होत्या. खूप चांगलं दुकान होतं. आम्ही इथं थोडंफार खरेदी केली आणि पुढे निघालो. आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. पुढच्या व्लॉगमध्ये आपण वडबुद्रुक येथे असणारी संभाजी महाराजांची समाधी पाहू. धन्यवाद.